सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. च्या दिवशी गंगा गोदावरीच्या पवित्र जलात स्नान केल्यानं सर्व पापांचं क्षालन होतं आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो असं मानलं जात असल्यानं काल बुधवारी 29 तारखेला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नाशिकातील गोदावरी नदी पात्रात 80,000 भाविकांनी पवित्र स्नान केलं. पहाटेपासूनच रामकुंड आणि परिसरात पवित्र स्नानासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती. यात महिलांची संख्या प्रचंड होती. मौनानं मनाची शांती प्राप्त होते आणि आत्मचिंतनाचा मार्ग खुला होतो. त्यामुळे हिंदू धर्मियांमध्ये मौनी अमावस्येचे धार्मिक आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी मौन धारण करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. या दिवशी पवित्र नद्यांच्या संगमावर नद्यांमध्ये तसेच गंगा गोदावरी नदीत स्नान करणं फार महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे भाविकांनी काल ही पर्वणी साधली आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी अन्नदान, वस्त्रदान आणि गरजूंना मदत केल्यानं मोठ्या पुण्याचा लाभ होतो असं धार्मिक ग्रंथात सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे भाविकांनी रामकुंड परिसरात गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, नदीमध्ये दीपदान, पिंडदान केले. घराघरांमध्ये विशेष पूजा आणि विधी करण्यात आले. देवदेवतांची आराधना करण्यात आली. भगवान विष्णू, शिवशंकर आणि माता गंगेची उपासना करण्यात आली. मंत्र, जप आणि पवित्र ग्रंथांचं वाचनही घरोघरी मंदिरामध्ये करण्यात आलं. नाशिकमधून वाहणाऱ्या अरुणा, गोदावरी, वरुणा या नद्यांच्या संगमाचा प्राचीन ग्रंथात उल्लेख आहे. रामकुंडाजवळ या नद्यांचा संगम असल्याची मान्यता आहे. तेथे स्नान आणि दान केल्यानं पुण्यफल प्राप्त होतं असं मानलं जातं आणि याचमुळे भाविकांनी काल या ठिकाणी गंगा स्नानाची पर्वणी साधली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.